नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सटाणा शहरामध्ये लव्ह जिहाद विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या पटांगणामध्ये संपन्न होऊन या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. सटाणा शहरातील शिवतीर्थ येथून लव्ह जिहाद विरोधात मोर्चाची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयाच्या पटांगणात पोहोचला. यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. बागलांचे तहसीलदार तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. लव्ह जिहाद कायदा लागू करण्यासंदर्भात यावेळी मोर्चामध्ये मागणी करण्यात आली. यावेळी झारखंड येथून आलेले सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लव्ह जिहाद विरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चाच्या निमित्ताने नगरसेवक मंगेश खैरनार, दीपक जापानी, अरविंद सोनवणे, मंगेश भामरे, अनिल पाकळे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मोर्चामध्ये नगरसेवक राहुल बाबा पाटील, भूषण सोनवणे, सुमित वाघ, विलास दंडगवार, दीपक सोनवणे, सुनील महाजन, पंकज सोनवणे, संदीप खैरनार, काका सोनवणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागला. धन्यवाद. लँड जिहाद विरोधात पावला काही क्षणाजवळ कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मालेगाव मधील सुद्धा लोकल नेत्यांना आव्हान करतो, आपण मतांचं राजकारणासाठी मूडभर त्या मुसलमानांच्या मतांसाठी लाचारी पत्करण्याची वेळ नाही. जर आज जागे नाही झाले ना तर येणाऱ्या 10-15 वर्षात मालेगाव बाह्यचा आमदार सुद्धा मुस्लिम समुदायाचा असणार आहे. म्हणून त्या मूडभर मुसलमानांच्या मतदानासाठी लाचारी करणं आता बंद केलं पाहिजे, हे मी मालेगावमधील सर्व पक्षीय हिंदू नेत्यांना या व्यासपीठाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. तर या लँड जिहादला रोखण्यासाठी गुजरात त्यावेळेस झाली, एका दुसऱ्या आला, 2004 झाले. इंग्रज आपल्या लोकसंख्येपेक्षा जास्त नव्हते, परंतु आपल्यावर राज्य करून गेले, कारण आपल्यामध्ये एकी नव्हती. आणि तीच परिस्थिती आता याच्यावर आलेली आहे. उशीर खूप झालाय, जास्त वेळ घेणार नाही. या सभेच्या माध्यमातून मी शासनाला आणि सरकारला, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री लव्ह जिहाद आणि धर्मांतर आणि लँड जिहाद या संदर्भात मी थोडीशी तुम्हाला माहिती देतो. हिंदू समाजाच्या माध्यमातून आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून जो मोर्चा निघाला, आज अधिवेशनात जो लव्ह जिहादवर जो कायदा पारितोषिक करण्यात आला, मी त्या सरकारचा आभार मानतो.
आणि धर्मांचे तर तुमचं मात्र 65% लोकांना तिथे धुनी भांडी करावी लागतील एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे. कारण तुमच्यामध्ये एक विष आहे, आपल्यामध्ये एक विष निर्माण केला गेलेला आहे. मी तर नेहमी सांगतो पूर्वजांना, यांनी फक्त हिंदू एकच जात ठेवायला पाहिजे होती आणि या जातीमध्ये रोटी आणि बेटी व्यवहार झाले पाहिजे होते, तेव्हा एक संघटन तुमचं आमचं राहिला. तुकडे करून टाकलाय. हा सोनार, हा धनगर, हा माळी, हा मराठा आणि या जातीत तुकडे पडल्यामुळे प्रत्येकाला गोळा करता 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 खूप नकात दम येत आहे.